घरातूनच शेती विषयाचं बाळकडू मिळालेल्या डॉक्टर प्राजक्ता दिनकर फडतरे देशमुख करपे पाटील यांनी कृषी आचार्य होण्याची जिद्द पूर्ण केली आहे। अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून त्यांनी नुकतीच PhD पदवी मिळवली आहे। त्यांच्या या यशानं गोंदवल्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। पूर्वीपासूनच नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेतीत यश मिळवलेल्या फडतरे देशमुख कुटुंबातील दिनकर फडतरे देशमुख हे कृषी विभागात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत होते। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत कन्या डॉक्टर प्राजक्ता यांनी देखील कृषी क्षेत्रात भरारी घेतली आहे। बालपणी कृषी क्षेत्राचं बाळकडू मिळाल्यानं त्यांचे याच क्षेत्रातून शिक्षण घेऊन उच्चपदस्थ अधिकारी होण्याचं स्वप्न होतं। 12वी नंतर त्यांनी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीतून बीटेक कृषी अभियांत्रिकी व एमटेक अपारंपरिक ऊर्जा अभियांत्रिकी या विषयांचा अभ्यास यशस्वीपणे पूर्ण केला। परंतु एवढ्यावरच न थांबता त्यांनी कृषी विभागातील सर्वोच्च पदवी मिळवण्यासाठी धडपड सुरू ठेवली। त्यासाठी त्यांनी सन 2024 मध्ये सादर केलेल्या अपारंपरिक ऊर्जा कृषी अभियांत्रिकी या प्रबंधाद्वारे संशोधन करून कृषी जैव अवशेष जसे की कापूस कांड्या, तूर कांड्या आणि सोयाबीन भुसा यापासून उच्च प्रतीचा बायोचर बनवण्याचे यंत्र विकसित केलं। या संशोधनातून शेती व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त लाभ होण्यासाठी मोठी मदत होणार आहे। या संशोधनाची दखल घेऊन अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं त्यांना नुकतीच PhD पदवी बहाल केली। अकोला इथं झालेल्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन, कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, कर्नाटक कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक दलवाई यांच्या हस्ते नुकतीच पदवी त्यांना बहाल करण्यात आली आहे। या संशोधनासाठी डॉक्टर प्राजक्ता यांना डॉक्टर सुरेंद्र काळबांडे सर यांचं मार्गदर्शन लाभलंय। सध्या गुजरातमधील आनंद विद्यापीठातील रिन्युएबल एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सिनियर रिसर्च फेलो म्हणून देखील त्यांची निवड झाली आहे। त्यांच्या या यशानं गोंदवलेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय। सर्व स्तरातून डॉक्टर प्राजक्ता फडतरे देशमुख यांचं अभिनंदन होत आहे। मानदेशी आवाजसाठी अप्पासू गायकवाड, गोंदवले।